तर सलग सुट्ट्या असल्याने मी आले आहे माझ्या बहिणीच्या घरी व्हॅकेशनसाठी। आज आम्ही निघालो आहोत साताऱ्यातील वाटंबे गावात, जे डोंगराच्या कुशीत वसलेले गाव आहे। येथे आम्ही एका रिसॉर्टवर स्टे घेणार आहोत, कारण ही आमची मॉन्सून व्हॅकेशन ट्रिप आहे। आणि हे आहे आमचं कॉटेज। भयंकर पाऊस पडत होता। मला तर विश्वासच बसत नव्हता की हे दुपारी 2 वाजताचे दृश्य आहे। मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते, इतकं छान दृश्य आहे इथलं। आता आपलं जेवण झालंच आहे, बऱ्यापैकी आराम पण करून झालाय। तर आता आपण बाहेर बघूया, जाऊ नक्की आजूबाजूला काय छान आहे ते। हे जे आहे ना ते सगळा डोंगर आहे, म्हणजे आजूबाजूला डोंगर आहे। हेही एका डोंगराच्या पायथ्याशीच आहे, म्हणजे हे एका दरीतच बांधले गेलेले आहे, पण हे मेंटेन खूप छान केलंय। केवढं मोठं फूल आहे। तुम्हाला मी रोड दाखवते, इतका मोकळा रोड आहे, या रोडवर कुणीच नाही। गर्द झाडी आणि डोंगरात वसलेले गाव आहे हे। ढग किती खाली उतरलेत, किती खाली धुकं पसरलंय, हे किती भारी दृश्य आहे खरं। शिकलो होतो ना की डोंगर परिसरात ढग अडले जातात आणि मग त्यामुळेच त्या डोंगराळ परिसरात फारसा पाऊस असतो, ते हेच। इथल्या जंगलात मोरांचा आवाजही खूप येत होता, जो दूरवर पसरत होता। येथे मी एक मोरही पाहिला, पण तो क्षणभरात झाडाझुडपात नाहीसा झाला। हेच आहे ते जे मी तुम्हाला आता सांगितले ना सगळ्यात सुरुवातीला, की बऱ्यापैकी लाकूड आहे आणि इथे एक छोटीशी चोरवाट म्हणतो बहुतेक ती असावी, पण मी तिकडे जाणार नाहीये। हाय, नाही जा कोंबडा। हा बारीक आहे जरा। ओ स्टाईल। एक भली मोठी फेरी मारून मी पुन्हा आले माझ्या कॉटेजमध्ये। सलग 2 दिवस झाले, पण पाऊस थांबतच नव्हता आणि त्यामुळे इथल्या वातावरणात देखील खूप गारवा होता।
आहे